मराठी कथा कृतज्ञ भिकू. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात भिकू नावाचा भिकारी राहत होता. तो या गावात कसा आणि कुठून आला याबाबत कोणाला जास्त माहीत नाही. पण तेव्हापासून तो या गावाचाच बनून राहिला होता. या गावात एक गणपतीचे मंदिर होते. त्या गणपतीची नवसाला पावणारी गणपती म्हणून ख्याती होती. त्यामुळे दिवसभर त्या मंदिराभोवती भाविकांची गर्दी असे. कोणी नवस बोलायला, कोणी फेडायला, तर कोणी मंदिर आणि गणपतीचे दर्शन घ्यायला गर्दी करत असत. भिकू जवळ स्वतः असे घर नव्हते. त्यामुळे तो जिथे आडोसा मिळेल तेथे रात्री झोपत असे. मंदिरातला प्रसाद आणि कोणी भाविकाने पैसे किंवा काही खायला दिले तर त्यावर त्याची उपजीविका चालत असे. पण त्याचा एक नित्यनियम होता. त्याला दिवसभरात जे काही मिळेल त्याचं अर्ध तो नेहमी देवासाठी ठेवत असे. कारण त्याचे म्हणणे होते की देतो तो देव. असा हा त्याचा नीतिनियम कित्येक वर्ष चालत आलेला होता. एक दिवस असाच भिकू मंदिर बंद व्हायच्या आधी रोजच्या प्रमाणे मंदिरात गेला आणि त्याला दिवसभरात मिळालेल्या भिकेमधील अर्धे पैसे त्याने दानपेटीत टाकले आणि आजचा दिवस सरला म्हणून देवाचे आभार मानले व तो समोरच्या वडाच्या झाडाखाली झोपी गेला. इथे गणपती बाप्पा सगळं बघत होते. त्याने भिकूची परीक्षा घ्यायचे ठरविले. सकाळी भिकू रोजच्या प्रमाणे उठला आणि नदीवर जाऊन सकाळची क्रियाविधी करून मंदिरासमोर येऊन बसला. आज सकाळी जरा रहदारी तशी कमीच होती. त्याने देवाची प्रार्थना केली आणि भीक मागायला सुरुवात केली. तर कोण आश्चर्य, एक धनवान माणूस गाडीतून उतरला. त्याला पाहून आज चांगले जेवण मिळेल अशी आशा भिकूला झाली. तो माणूस मंदिरात दर्शन करून भिकूजवळ येऊन थांबला. त्याने भिकूला एक थैली भरून पैसे दिले आणि तो निघून गेला. भिकूला आनंद झाला. इतके सारे पैसे एकदम तो पहिल्यांदाच पाळत होता. आता काही दिवसांसाठी तरी त्याची जेवणाची सोय झाली होती. त्या पैशात चमचमीत आणि हवे ते पदार्थ तो खाऊ शकत होता. त्याने एकदा थैलीतल्या पैशांवर नजर फिरवली आणि मनोमनी देवाचे आभार मानले. पण भिकू एक कृतज्ञ व्यक्ती होता. जरी त्याला एकदम धनलाभ झाला असला तरी तो नित्यनियम विसरला नाही. त्याने त्या थैलीतले पैशांचे 2 भाग केले आणि ठरवल्याप्रमाणे एक भाग त्या देवाला अर्पण केले आणि उरलेले पैसे त्याने स्वतःजवळ ठेवले व त्या पैशाने त्याने हवे ते पदार्थ पोट भरून खाल्ले. देवाला खरंच भिकूचं कौतुक वाटलं आणि त्याच्या कृतज्ञ स्वभावाचीही. त्यानंतर भिकूला कधीही अन्नाची कमतरता भासली नाही. कारण देवाने त्याची जबाबदारी जी घेतली होती